ठिकाणी लावलं जातोय ते करंजा देवी मातोरी संघाकडून या मॅचची सुरुवात होतोय। पहिला प्रारंभिक सामना फायनल दिवसामधला या ठिकाणी सुरू होतोय। पंचांच्या भूमिकेत स्पर्धेचे आयोजक प्रमुख मनोज भोईर आणि लेग पंचांच्या भूमिका त्या ठिकाणी आहेत ते धीरज पाटील। हे पंचांची कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये करतात। पुरुषोत्तम भगत यांचं आगमन या ठिकाणी आत्ताच झालेलं आहे। पंच म्हणून ज्यांनी कालच्या दिवसामध्ये कामगिरी केली होती असे पुरुषोत्तम भगत या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं स्वागत असणार आहे। तर बोलूया पहिल्या मॅचकडे। ओम सूर्य देवताय नमः, वक्रतुंड महाकार्य, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुर्म देवो, सर्व कार्य सुसर्वदा। गेल्या 3 दिवस सुखरूपपणे पार पडलेली ही टुर्नामेंट आजही सुद्धा सुखरूपपणे पार पडावी अशी गणेश चरणी प्रार्थना करून मारुती रायाचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या या समालोचनाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। अर्थात मी संजय म्हात्रे दोकोडे आज प्रथम समालोचनाची जबाबदारी या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। मॅच सुरू होतोय। पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती झिराट एंडकडून गोलंदाज सुचित पिडवी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय। 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण सजवलाय। तर बाउंड्री लाईनच्या दिशेला जर 2 क्षेत्ररक्षक अगदी ऑन साइडच्या दिशेला आहेत। डीप वाईडिश मिड विकेट ला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक लोंगांच्या दिशेला तैनात केलेला आहे अमितच्या रूपात। गौरव काटे शॉट मिड विकेटला, सुनील पाटील सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। या षटकामध्ये 3 विकेट प्राप्त करायचे आहेत। सुचित पेडवीसाठी हे पारितोषिक असणार आहे। एका षटकामध्ये 3 विकेट प्राप्त करायचे आहे आणि सन्माननीय सुनील पाटील सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय। कालही सुद्धा पारितोषिकांची घोषणा खूप वेळा केली होती सुनील पाटील सरांनी आणि आजही सुद्धा त्यांच्याकडून सुरुवात होतोय। पहिल्याच चेंडूवरती एकेरी धाव घेतले राजेशने आणि चांगली सुरुवात केली ते आपल्या संघासाठी। 4 षटकांचा सामना आहे। 4 षटकामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचा असणार आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आणलाय तो सुचित पेडवीला। स्ट्राइक वरती असणार आहे डावखुरा फलंदाज धर्मेंद्र वर्तक। धर्मेंद्र वर्तक साठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज केली जातोय। एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय आणि एक क्षेत्ररक्षक आहे ऑफ साइडच्या दिशेला तो लॉंग ऑफला। दुसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर जातोय। पंचांनी त्याला मात्र वाईड दर्शवलाय। अवांतर धावेने धावफलकावरती दुसरी धाव नोंदवली जातोय। 2 धावा धावफलकावरती लागतात। धर्मेंद्र स्ट्राइक वरती आहे। डावखुरा फलंदाज रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आणि शरीरश्रेष्ठ स्पर्धेमध्ये त्याने अतिशय उत्तम कामगिरी गेल्या वर्षी नोंदवलेली आहे। मोठा फटका केलाय। चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय। 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात तोपर्यंत या ठिकाणी तिसरी धाव पूर्ण केली। अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट धर्मेंद्र वर्तक आणि राजेश मोहितेच्या दरम्यान 3 धावेने धावफलकावरती 5 धावांची नोंद झालेली आहे। बिनबाद 5 अशी चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी होतोय ती फुलाईदेवी सासोनी संघाची। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये अगदी उच्च स्तरावरती कामगिरी या वर्षी दोन्ही संघांनी केलेली आहे। मग दोन्ही संघांची ताकद इथे आजमावण्याचा प्रयत्न नक्कीच होईल। पुढचा चेंडू ओहो अप्रतिम मधला खंबा उकळलाय। राजेश मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन। वा धन्यवाद डीजे मास्टर। काय सुरुवात आज केली डीजे मास्टरने। 72वा प्रजासत्ताक दिन आहे आणि आज आपल्याला मात्र राष्ट्रावरती जेवढी गीतं असतील ती मैदानामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल आपल्या डीजेच्या माध्यमातून। डीजे मंगेश निलेश नांदायपाड्याचा डीजे मास्टर
या ठिकाणी अतिशय उत्तम कामगिरी गेल्या 4 दिवस करतोय आणि आज सुद्धा तो या ठिकाणी चांगली सुरुवात करतोय. या स्पर्धेची सुरुवात आपण राष्ट्रगीताच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केली होती आणि ही स्पर्धा आपण पाहतोय 2 विकेट जरी आल्या तरी सुनील पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे चेंडू खेळला हवेत, क्षेत्ररक्षक अमित तयार मात्र झेल सोडलाय. अमित सारख्या खेळाडूने जीवनदान दिलं या ठिकाणी सूरज मोहितेला. नक्कीच खराब कामगिरी होते अमित कडून, एक चांगला झेल होता आणि तो सुद्धा 500 रुपयाचा मानकरी सुद्धा झाला होता. सुनील पाटील सरांनी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलेलं आहे आणि त्यामध्ये अतिशय उत्तम गोलंदाजी आहे ती सुचित पेडवीची. धावफलकावरती 1 धाव वाढतोय, एकूण धावसंख्या आहे ती 6 धावा. 200 रुपयाचं पारितोषिक येतोय वाघमारे साहेब यांच्याकडून असणार आहे. या विकेट जर आली तर मात्र सुचित पेडवी अगदी धारदार गोलंदाजी, अतिशय वेगवान गोलंदाजी या ठिकाणी करतोय. आपले 100% देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुचित पेडवी करताना पाहायला मिळतोय. अगदी आक्रमकता या सामन्यामध्ये सुचित पेडवीची पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ती 6 धावा. पुढचा चेंडू सुचितचा झिराट एंड कडून स्लो रम केलाय. गती परिवर्तन होतं या चेंडूवरती. चेंडू गोल्डन स्पॉट वरून विकेट किपर आदित्यच्या हातात विसावलाय. अंतिम चेंडू निर्धाव. षटक नंबर पहिलं समाप्त होतोय. अगदी कंजूस षटक पॉवर बेस आज टाकलंय ते या ठिकाणी सुचित पेडवीने. 6 धावा खर्च केल्यात आणि या ठिकाणी 1 गड्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी संपतोय आणि धावफलकावरती फक्त 6 धावांची नोंद होतोय. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत विनोद पाटील आणि पुरुषोत्तम भगत हे मैदानाचा ताबा घेताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थाने मनोज भोईर यांनी सामन्याची पहिल्या षटकाची पंचांची कामगिरी ही आपल्याकडेच पेलली होती. त्याला खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा प्रमुख या नात्याने खऱ्या अर्थाने खूप मेहनत घेतलेली आहे धीरज पाटीलने आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी लेग पंचांच्या भूमिकेत कामगिरी बजावली होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या या ठिकाणी आहे. पुढच्या सामन्याचा कॉल असणार आहे प्रसाद 11 अलिबाग आणि गावदेवी वायशेत या दोन्ही संघाच्या प्रतिनिधीला विनंती असेल आपण 15 खेळाडूंची नावं या ठिकाणी देण्यासाठी त्वरित यायचं आहे. प्रसाद 11 अलिबाग आणि गावदेवी वायशेत. दुसरं षटक अगरसुरी एंड कडून गोलंदाजी मार्क वरती आलाय. तो गोलंदाज गौरव काटे. 4 षटकांचा सामना आहे. गौरवचा पहिला चेंडू या ठिकाणी डेड बॉल असणार आहे. 4 षटकांचा सामना. विनोद पाटील आताच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हा पहिला चेंडू डेट स्वरूपाचा असेल कारण इथे बॅट्समन तयार नव्हता आणि त्यामुळे पहिला चेंडू डेट रूपात या ठिकाणी जातोय. गौरव काटे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस पद्धतीचा चेंडू स्टेट बॅटने खेळलाय. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे अजय स्वरूपात आणि अजय चांगल्या प्रकारे फील्ड करतोय लॉंग ऑफला आणि 1 धाव मात्र सूरजच्या बॅट मधून येतोय. सूरज मोहिते आणि धर्मेंद्र वर्तक ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. राजेश आज अगदी लवकर बाद झाला आणि त्यानंतर सूरज मोहिते हा वन डाऊन साठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. धावफलकावरती 7 धावांची नोंद होतोय. गौरव काटे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती असणार आहे. अगरसुरी एंड करते समोर ती असणार आहे तो धर्मेंद्र वर्तक. धर्मेंद्र वर्तक साठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली तर स्क्वेअर लेग आहे. एक मिड विकेट आहे. वाईडिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. या ठिकाणी चेंडू अप्पर कटने खेळलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू ओव्हर द रोप चौकार.
धन्यवाद डीजे. तर चौकार पहिला आलाय या मॅच मध्ये. पहिला चौकार नोंदवला आहे तो धर्मेंद्र वर्तकच्या बॅट मधून, अर्थात अप्पर कटने केला होता. पॉइंट वरून हा शॉट आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे पॉइंट कव्हरच्या वरती हा चेंडू जातोय. पुढचा चेंडू असणार आहे गौरव काटेचा. शॉट प्लेन चेंडू होता, बॅकफुटला घेऊन चेंडू खेळलाय डीप लॉंग अप वरती. क्षेत्ररक्षक जगलाय, मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचं कव्हर होतोय सुचित पेडवी कडून. 2 धावा मात्र या दरम्यान पूर्ण केल्या त्या धर्मेंद्र वर्तकने. 2 धावेने धावफलकावरती एकूण धावा लागतात 13 धावा, आणि या 13 धावसंख्येमध्ये धर्मेंद्र वर्तकचा वाटा आहे तो 9 धावेचा. धर्मेंद्र वर्तक 5 चेंडूंचा सामना केलाय, 9 धावा 1 चौकार नसे त्याने अद्यापपर्यंत जमवल्यात. पुन्हा एकदा शॉट प्लेन चेंडू स्टेट खेळलाय, सुचित पेडवी चेंडू खाली, आणि इथे आणखीन एक फलंदाज धर्मेंद्र वर्तकच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. तेव्हा डीजे मास्टर या ठिकाणी गौरव काटेने पुन्हा एकदा एक सफलता मिळवून दिली आपल्या संघाला. धर्मेंद्र वर्तक हा खोडून खेळत असा वाटत होता, परंतु त्याची विकेट या ठिकाणी लॉंगॉनच्या क्षेत्रात सुचित पेडवीच्या हातात झेल देऊन धर्मेंद्र वर्तक परतलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती लागल्यात फुलाई देवी सासोनी संघाच्या. अर्थात टॉस हरल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी आली आणि त्या ठिकाणी 2 विकेट मात्र लवकर गमावल्यात. गौरव काटे पुन्हा एकदा उर्ध विकेट. खोलवार टप्प्याचा चेंडू होता, उजव्या एसटी वरून सरळ विकेट किपर आदित्यच्या हातात जाऊन विसवलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव. 13 धावा धावफलकावरती लागल्यात फुलाई देवी सासोनी संघाचा. चालू सामना आपण पाहतो करंजा देवी मातृडी आणि फुलाई देवी सासोनी या 2 संघामध्ये रंगतो. या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे सरसावून केलाय चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन. चौकार दिसे या ठिकाणी धावफलकावरती 4 धावांची वाढ होतोय. एकूण धावसंख्या आहे ती 17 धावसंख्येवरती पोहोचले. 2 षटकांची समाप्ती होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात फुलाई देवी सासोनी संघाने प्रथम फलंदाजी करताना 17 धावा धावफलकावरती लागल्यात. हा चौकार नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा चौकार असू शकतोय सूरज मोहितेचा. सूरज मोहिते आणि त्याच्या साथीला विक्रम थले हा मधल्या फळीमध्ये आलेला फलंदाज आपण पाहतोय. संघाचा मेन जो कणा ओळखला जातो, मग गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो की फलंदाजी असो, यामध्ये सातत्याने कित्येक वर्ष विक्रमने आपल्या संघाला अगदी विनिंग करून दिलेला आहे. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी, फलंदाजीमध्ये आणि मग क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा एकदम 100% देण्याचा प्रयत्न विक्रम थले नेहमीच करतोय. गोलंदाजी मार्क वरती 3रं षटक हाताळण्यासाठी जिराट इंड कडून गोलंदाजीसाठी आला आहे अल्पेश पाटील. अल्पेश पाटील हा उजव्या हाताचा गोलंदाज, चांगली उंची त्याच्याकडे आहे आणि त्यामुळे तो चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. या मैदानावरती त्याने खूप वर्ष गोलंदाजी केले आणि त्यासाठी त्याचं मैदान सुद्धा अतिशय लकी आहे. अल्पेशने या मैदानावरती खऱ्या अर्थाने प्रभावित गोलंदाजी केलेली आहे. याही वर्षी अर्थात फकीरपाडा आयोजित स्पर्धेमध्ये याच पिचवरती अर्थात त्यावेळेस विकेट अर्थात सिमेंटची होती, आता मातीची विकेट आहे आणि त्या मातीच्या विकेटवरती काय पद्धतीने तो गोलंदाजी करतो हे पाहूया. अल्पेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट, जिराट एंड कडून गोलंदाजी सुरू करतोय. त्याच्या समोर ती असणार आहे फलंदाज विक्रम थले. पहिला चेंडू
वेगवान गोलीच्या रफ्तारने अपील केलं या ठिकाणी अल्पेश पाटीलने. मात्र अतिशय वेगवान चेंडू होता. विकेट किपर आदित्य मात्र चेंडू पकडतोय, कोणतीही धाव येत नाही. काय सुरुवात या ठिकाणी अल्पेश पाटीलची होतोय. शॉर्ट ऑफ गोल्डन पद्धतीचा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक नंबर 30 सुरू झालाय. दुसरा चेंडू अल्पेश पाटीलचा झिराड एंडकडून राऊंड विकेट. स्टेट बॅटने केलाय अगदी कार्पेटच्या आधाराने. चेंडू शॉर्ट कव्हर वरती क्षेत्ररक्षक अजय करतोय. थ्रो खराब आलाय आणि या दरम्यान दुसरी धाव सुद्धा सहजतेने पूर्ण करतोय अक्षरशः सूरज मोहिते. 2 धावाने सी धावफलकावरती 19 धावा लागल्यात. 2 धावेने सी विक्रमने या ठिकाणी खातं खोललंय आपला. विक्रम हा एक संयमी खेळाडू आहे. विचारपूर्वक नेहमीच त्याने कामगिरी केलेली आहे. ज्या ज्या वेळी संघ अडचणीत आलेला आहे त्या त्यावेळी त्याने आपल्या संघाला विजयाकडे नेऊन ठेवलंय. हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा होता. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता विक्रमने, परंतु चेंडू पुन्हा एकदा आदित्यच्या हातात जातोय. कोणती धाव येत नाही. चेंडू निर्धाव. फुल वाईट आहे आणि त्यामुळे हा चेंडू अगदी व्हाईट लाईनच्या आतमधून विकेट किपरच्या हातात जातोय. आदित्य पाटील राऊट विकेट. अल्पेश पाटील पुन्हा एकदा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आणि आता मात्र वाईड दर्शवलाय. आज अल्पेशने उजवी यष्टी आणि उजव्या यष्टीच्या बाहेरचा मारा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडासा निराश दिसतो या निर्णयावरती पंचांच्या. अल्पेश मात्र चेंडू वाईड आहे. अवांतर धावेने धावसंख्या 20 वरती पोहोचले. 20 धावा धावफलकावरती फुलाईदेवी सासोनी संघाच्या. अल्पेश पाटील पुन्हा एकदा डाव्या यष्टीवरचा चेंडू होता. बॅटची एज लागले. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत चौकार. अगदी फाईन लेन आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल मध्ये होता आणि त्याच्या बगल मधून चेंडू सीमाराशीच्या पलीकडे चौकारासाठी गेलाय. अल्पेशचा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. स्टेट बॅटने त्याला खेळलाय. बॅटची एज लागतोय आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अल्पेशने अडवलाय. तोपर्यंत या ठिकाणी एक चोरटी धाव पूर्ण केले ती विक्रम तलेने. या एका धावेने सी धावसंख्या एकूण आहे ती 25 वरती. एक चौकारने सी या ठिकाणी विक्रम तले नॉन स्ट्राईक वरती असणार आहे. षटक नंबर 30 सुरू आहे अल्पेश पाटीलचं. अल्पेश पाटील झिराट एंड कडून मारा करतोय. समोर ती असणार आहे. उजव्या हाताचा फलंदाज सूरज मोहिते. बॅक टू द बॉलर चेंडू केलाय. लॉंगांवरती क्षेत्ररक्षक आहे सुचित पेडवी क्षेत्ररक्षक करतोय. तोपर्यंत एक धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती वाढताना धावसंख्या 26 वरती पोहोचले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 26 अशी स्थिती पाहतो ती फुलाईदेवी सासोनी संघाची. अंतिम षटक स्लॉग ओव्हरसाठी गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज आणला जातो, कारण त्यांच्याकडे अमितच्या रूपात जो टोपण नावाने ओळखला जातो अँब्रोज असा उंचपुरा असा खेळाडू आहे. त्यानंतर मलिंगाच्या रूपात या ठिकाणी आणखीन एक खेळाडू आहे सुनील. मग कोणाच्याकडे जबाबदारी सोपवायची, मग अँब्रोज अर्थात अमित पाटील हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. अगर सूर्य एंड कडून मारा करतोय. गेल्या स्पर्धेमध्ये फकीरपडा चषकामध्ये अतिशय उत्तम गोलंदाजी केली होती अमित पाटीलने आणि मग त्याच्यावरती या मोठ्या स्पर्धेमध्ये विश्वास ठेवला जातोय. अमित अँब्रोज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. सव्वीस धावा धावफलकावरती लागतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नाणेफेकीसाठी यायचं आहे प्रसाद 11 अलिबाग आणि गावदेवी वायशेत. आपल्याला शेवटचा पुकार असणार आहे प्रसाद 11 अलिबाग आणि गावदेवी वायशेत. अमितचा पहिला चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू स्टेट बॅटने खेळलाय. गगनभेदी गगनचुंबी षटकार.
ना देखा ना परखा, सीधे खेल दिया लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर, बिग छक्का. सूरजच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम नेत्रदीपक फटका या ठिकाणी थर्ड अंपायरचा. चेंडू द्यायचा आहे, अर्थात चेंडू मैदानाच्या खूपच बाहेर गेलेला आहे आणि सूरजच्या बॅट मधून हा नेत्रदीपक अप्रतिम फटका निघतो आणि 6 धावांचे धावफलकावरती एकूण 32 धावांची नोंद होतोय. सूरज अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी या ठिकाणी करतोय. सूरज जर पाहिला तर या षटकाराने त्याची वैयक्तिक धावसंख्या आहे ती 13 धावसंख्येवरती तो खेळतोय. 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय, 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण विक्रम जो खेळतोय 1 चौकारने तो 7 धावसंख्येवरती खेळतोय. विक्रमने 5 चेंडूंचा सामना आतापर्यंत केलाय आणि तो 7 या धावसंख्येवरती नॉन स्ट्राईक वरती असणार आहे. अजून सुद्धा 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या एकूण 32 वरती पोहोचवले या षटकारने. चेंडू आलेला आहे, चेंडू आलाय. तर धन्यवाद जे प्रतिनिधी आहेत, अगदी चांगली मेहनत त्या ठिकाणी घेत आहेत सर्व प्रतिनिधी फकीरपाड्याचे. खूप आपण आज अलर्ट राहायचं आहे, कारण आपल्याला कुठेही विलंब लावायचा नाही आहे सामन्याला. तर या ठिकाणी थर्ड अंपायरची सुद्धा नियुक्ती होतोय. धीरज पाटीलच्या रूपात थर्ड अंपायर या ठिकाणी असणार आहे. अमरोज दुसरा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. शॉर्ट अप प्लेन चेंडू वेगवान गोलीच्या रफ्ताने चेंडू गेला होता. अक्षरशः विकेट किपर सुद्धा या ठिकाणी चकलेला आहे. 22च्या रूपात 1 धाव या ठिकाणी पंचांनी नोंदवलेली आहे. धावसंख्या एकूण पोहोचते ती 33 या धावसंख्येवरती. अंतिम स्लॉगवर सुरू आहे. 34 धावा धावफलकावरती लागल्यात, माफ करा 33 धावा आहेत आणि षटक नंबर 4 सुरू आहे. अमित पाटील पुन्हा एकदा सरळ वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 39 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि अँब्रोजच्या गोलंदाजीवरती अगदी स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमक हल्ला दोन्ही बाजूनी होतोय. सूरजच्या बॅट मधून 1 षटकार आला तर विक्रम थलेच्या बॅट मधून सुद्धा आणखीन 1 षटकार लागलाय. 39 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अमित पाटील हा गोलंदाजी मार्क वरती आहे. अगरसुरे एंड कडून अमितचा पुढचा चेंडू खोलात बुंद्यात टाकलाय, अगदी उजव्या अष्टीच्या बाहेर. आधी फास्टर 1 चेंडू होता, सलग 2 चेंडू या ठिकाणी विकेट किपर बीट झालेला पाहायला मिळतोय. फास्टर 1 गोलंदाजी सुरू आहे आणि विकेट किपर या ठिकाणी बीट होतोय. 22च्या रूपात अर्थात बॅटच्या आधारे धावा असणार आहे. ही धावसंख्या एकूण धावफलकावरती आहे. 40 धावा लागतात. अजून चेंडू शिल्लक आहेत, ते 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रामध्ये. अँब्रोजचा हा 5वा चेंडू, लोहर फुटा चेंडू स्क्वेअर कट केलाय. चेंडू डीप पॉइंट वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओव्हर थ्रो झालाय आणि ओव्हर थ्रोचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला जातोय. नोचा इशारा आलाय. या ठिकाणी थर्ड अंपायर ज्यांची नियुक्ती केली होती त्यांच्या माध्यमातून हा गोलंदाज थ्रो आहे आणि या स्पर्धेतला पहिला गोलंदाज हा थ्रो या ठिकाणी काढला गेलेला आहे. ज्या गोलंदाजावरती आक्षेप घेतला होता तो गोलंदाज मात्र या स्पर्धेतून बाहेर होतोय. पूर्ण स्पर्धा त्याला आता गोलंदाजी करता येणार नाही आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्क वरती. फ्री हिट नाही आहे. ज्यावेळेस थ्रो असेल त्यावेळेस फ्री हिट नाही आहे, त्यामुळे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्क वरती जो मगाशीच मी म्हटलं होतं तो गोलंदाज सुनील म्हणजेच मलिंगा, टोपण नाव आहे मलिंगाच्या रूपात. ऍक्शन अतिशय मलिंगाला जुलती आहे. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सूरज मोहिते स्ट्राईक वरती. सुनील 5वा चेंडू घेऊन
अतिशय वेगवान चेंडू त्याला मात्र दाखवलाय गगनभेदी गगनचुंबी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. अतिशय महागड षटक हे अंतिम षटक या ठिकाणी होतोय. काय करावं कळत नाही या ठिकाणी. अंतिम चेंडू असणार आहे मलिंगाचा. अर्थात अंतिम चेंडूवरती स्ट्राइक वरती आहे सूरज मोहिते. हवेत आहे चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत या ठिकाणी एसटी उद्ध्वस्त केलेली आहे. मात्र पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. 2 धावा पूर्ण केल्यात विक्रमने अगदी शेवटच्या क्षणाला आणि या ठिकाणी 2 धावेने 51 धावा धावफलकावरती लागल्यात. 52 धावांची आवश्यकता आहे. अगदी चांगली टोटल 4 षटकामध्ये उभी केले ती फुलाईदेवी सासोने संघाने. सूरज मोहिते आणि या विक्रम थले ही नाबाद जोडी मैदानातून बाहेर होतोय. परंतु आपल्या संघासाठी महत्वाची भागीदारी त्यांनी दोन्ही संघांनी खेळाडूंनी केली. या ठिकाणी लाईनअप मध्ये मैदानातून आपण यायचं आहे. संघाला विनंती आहे आपण लाईनअप मध्ये आपला जो प्रवेश आहे तो मैदानाच्या बाहेर करायचा आहे. शेवटचे षटक हे खूप महागड ठरलं. या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या गेल्या. जर षटकांचं आपण विश्लेषण पाहिलं या ठिकाणी पहिलं षटक टाकलं सुचित पेडवीनी 6 धावा खर्च केल्या 1 विकेट प्राप्त केली. दुसरं षटक गौरवने टाकलं त्याने 11 धावा खर्च केल्या 1 विकेट प्राप्त केली. तिसरं षटक अल्पेशने या ठिकाणी टाकलं होतं आणि त्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च झाल्या होत्या. परंतु शेवटचं षटक हे खूप महागडं ठरलं 25 धावांचं आणि त्यामुळे एक चांगली टोटल या ठिकाणी फुलाईदेवी सासोने संघाने 51 धावांची उभी केले आणि 52 धावांचं आव्हान उभं केले ते करंजादेवी माथुडी संघासमोरती. आपण या ठिकाणी पुढच्या मॅचचा टॉसचा पुकार करतोय. तर प्रसाद 11 अलिबाग आणि गावदेवी वायशेत. प्रसाद 11 अलिबाग आणि गावदेवी वायशेत आपल्याला शेवटचा पुकार. आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. 15 खेळाडूंची लिस्ट आणि नाणेफेक करण्यासाठी प्रसाद 11 अलिबाग आणि गावदेवी वायशेत आपल्याला शेवटचा पुकार असणार आहे. मैदानामध्ये या पहिल्या सामन्याचं दुसऱ्या सत्राचं क्षेत्ररक्षण फुलाईदेवी सासोनी संघाकडून लावलं जातोय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये करंजादेवी मातोडी संघाची सज्ज होतोय. तोपर्यंत या मॅचचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया ज्येष्ठ समालोचक यावर्षी गुलाबा गौरव पुरस्कार प्राप्त सुहासजी फाटक सर यांच्याकडे.
थँक्यू डीजे. थँक्यू संजय. किमया उर्फ किट्टू मनोज भोईर पुरस्कृत जय हनुमान चषक 2021च्या निमित्तानं मित्रांनो सगळे संघ आणि क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ड्रीम क्रिकेट कौस्तुभ पाटील यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण डीजे वाले मंगेश निलेश नांदाईपाडा. सामन्याचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत विनोद पाटील शिराड आणि पुरुषोत्तम भगत रेवदंडा. त्यानंतर जयवंत पाटील वढाव अशा 3 नामवंत पंचांचं काम आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. येणाऱ्या प्रत्येक दिवशी त्यांचं महत्त्वाचं काम ते निभावून देत आहेत मैदानात. आणि आता मैदानात दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होतोय. फुलादेवी सासवणे आणि करंजदेवी म्हातोळी या संघांमधला सामना मित्रांनो आपण पाहतोय. लक्ष असणार आहे ते 52 धावांचं. 4 षटकं 52 धावा. पहिला चेंडू सामन्यामध्ये फिरकावून दिलाय. चौकार. थँक्यू डीजे. 1 ओव्हरचा पॉवर प्ले असल्यामुळे आज भूमिका पण फलंदाजांना त्याच प्रकारे करायची आहे. 13 चौक 52 या पद्धतीने धावा करायच्यात त्यांना. यावेळचा मनोज पाटील यांचा फटका आणि ओव्हर तर होतोय आणि त्याचा फायदा घेतला. एका धावेनं पहिल्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर मिसफिल्डच्या आधारे 1 धाव मिळते. धावसंख्या 5 वर पोहोचलेली आहे. कंजादेवी म्हातोळी फुलादेवी सासवणे या 2 संघांमध्ये या सीझनला काय मागील सीझनला त्याच्या आधीच्या सीझनला बऱ्याच मॅचेस त्यांच्या आपसात त्यांनी खेळलेल्या आहेत. त्याच्यामुळे दोन्ही टीमला एकमेकाचा बराच अनुभव आहे. गोलंदाजी फलंदाजी सगळ्या बाबतीमध्ये त्यांना एकमेकाचा अनुभव बऱ्यापैकी आहे आणि त्याच्यामुळे प्लस पॉईंट मायनस पॉईंट हे ते काउंटिंग करत असतात आणि त्या मोजमापातून एकमेकाला तोलत असतात. अशा स्वरूपामध्ये मॅच आहे. 4 षटकामध्ये 52 धावांची आवश्यकता आहे सध्याच्या घडीला. पण धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. 1 चौकार 1 सिंगल अशा स्वरूपामध्ये आतापर्यंत 5 धावा जमल्यात आणि लेफ्ट हँडर फलंदाज आदेश मैदानामध्ये फलंदाजीला तयार होतोय. आदेशचा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या वरून विकेट किपर राजेश मोहितेच्या हातात पोहोचतोय. धाव मिळत नाही आहे. निर्धाव चेंडू पडतो या वेळेला गोलंदाज विक्रम थळे यांचा. विक्रम थळे त्यानंतर मैदानामध्ये आपण पाहिलं की त्यांचे ते फलंदाज आहेत त्यांनी बऱ्यापैकी फलंदाजी केली. त्याच्यामध्ये आपण विक्रमचा आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्रीकडे फिल्डर तैनात आहे. चेंडू अडवतोय. धावसंख्या यावेळेस वाढते 1 धावेने पुढे आणि धावसंख्या पोहोचते 6 धावा. 1 ओव्हर पॉवर प्ले असल्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसून येत आहेत. परंतु 2 फिल्डर 30 गजच्या सर्कलच्या बाहेर खूप कष्ट घ्यावे लागतात त्यांना 1 षटक संपेपर्यंत. कारण धावपळ बरीच वाढते जेव्हा चौकार लागतात. षटकाराचा काही प्रश्न नाही पण चौकार लागतो तेव्हा तो चौकार अडवायसाठी जीवाचं रान करायला खूप धावपळ करावी लागते या मैदानामध्ये. कारण 360 डिग्रीचं खुलं मैदान आहे मित्रांनो. यावेळचा मनोज पाटील यांचा तुफानी सिक्सर. पहिल्या षटकात 12 धावा झालेल्या आहेत. यामध्ये मनोज पाटील यांचा मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल अशा त्यांच्या वैयक्तिक 11 धावा आहेत आणि खऱ्या अर्थानं सुरुवात जशी हवी ती त्यांना मिळालेली आहे. 13 धावा प्रत्येक षटकात काढायच्या आहेत पण ॲव्हरेजचा विचार करता ही ॲव्हरेज त्यांच्यासाठी बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मित्रांनो अजून 3 षटकांचा खेळ या मैदानात व्हायचा बाकी आहे. त्यामुळे संधी आहे दोन्ही संघांना. 1 संघाला आपण बघतो फुलादेवी असून एक मैदानात फिल्डिंग गोलंदाजी करते त्यांना सुद्धा संधी आहे विकेट घेण्याची. पण
फलंदाज बऱ्यापैकी आक्रमक आहेत आणि हा चेंडू फाईन लेग बाउंड्री फॉर. धावसंख्या 16 झालेली आहे. मी आपल्याला सांगू शकतो विदाउट लॉस 16 झाली आहे. 52 धावांचं टार्गेट असताना मी पुन्हा एकदा कॉल करेन. प्रसाद दिलीन अलिबाग संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. गावदेवी वायशेत या संघाच्या कर्णधाराने लागलीच मंडपापाशी यायचं आहे. आपल्याला विनंती असेल 15 खेळाडूंची प्लेइंग 15 ची आपल्याला नावं आमच्या इथे द्यायची आहेत. कर्णधाराची सही त्याच्यावरती अपेक्षित आहे आणि त्या सगळ्या कामांची पूर्तता करायला तुम्हाला 10-15 मिनिटं वेळ लागतो आणि ही सत्र संपेपर्यंत तुम्हाला हे सगळं करायचं आहे. कारण आपल्याला नॉनस्टॉप मॅचेस खेळायचे आहेत. अंतिम दिवस आहे 72वा प्रजासत्ताक दिन म्हणून आज आपण इथे सेलिब्रेट करतोय. सकाळपासून भारतामध्ये सगळीकडे झेंडा वंदन विविध प्रकारची भाषणबाजी आणि बऱ्याच गोष्टी या माध्यमातून करतोय. पण आज क्रिकेटचा हा जलसा जत्रा फकीरपडाच्या मैदानामध्ये आज आपण पाहतोय. जय हनुमान चषक 2021च्या निमित्तानं पहिल्या षटकातच धावसंख्या 16 वरती पोहोचवली आणि त्यामध्ये मनोज पाटील यांचं कॉन्ट्रीब्युशन 2 चौकारी षटकाच्या माध्यमातून आपण पाहतो ते 15 धावांचं आहे आणि संघाने 16 धावा ही सुरुवात केलेली आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. डावा उजवा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला नेहमीच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये याच प्रकारचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आणि तेच कॉम्बिनेशन त्यांनी मैदानामध्ये फुलादेवी सासुनेच्या अपोजिट उतरवल्या. अगदी सुरुवातीलाच फ्रंट लाईन बॅटिंग ज्याला म्हणतो त्या बॅटिंग मधले हे 2 फलंदाज नेहमीच डावाची सुरुवात चांगली करत असतात. आजही केलेली आहे. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू खोलात टाकलेला चेंडू बुचकळ्यात टाकणारा चेंडू आणि थ्रो केला पण तो जाग्यावरती मिळत नाहीये ठिकाणावर पडत नाहीये आणि आता मात्र फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन मनोज पाटील आउट. मनोज पाटील यांनी खऱ्या अर्थानं एक धाव काढून दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न केला ती घाई करण्याची खऱ्या अर्थानं काही गरज सुद्धा नव्हती. टॉस झालेला आहे आणि प्रसाद 11 अलिबाग या संघाने आजच्या अंतिम दिवसातल्या दुसऱ्या सामन्याचा टॉस सुद्धा जिंकलेला आहे. टॉसचे ते बॉस बनलेले आहेत आणि त्यांनी निर्णय करून ठेवायचा आहे. मनोज पाटलांची विकेट जाते. सुरुवात मोठी दणकेबाज केली होती परंतु त्यानंतर त्यांचा संयम सुटला आणि अधिकाधिक धावा घेण्याच्या प्रयत्नात चेंडू आपण पाहतोय की या षटकामधला धीरज आपल्याला मैदानात तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत पोहोचायचा आहे. पहिल्या सत्रात पण हाच प्रयोग झाला होता आणि त्यामध्ये आपल्याला एक गोलंदाज अशा स्वरूपात सापडला. ऑब्जेक्शन स्वरूपामध्ये तो सापडला होता आणि त्याला आपण तिथे थांबवलं आणि त्या उद्देशाने आता परत एकदा मागणी केली आणि त्या मागणीचा पुरवठा तिसऱ्या पंचांची नियुक्ती मैदानात केली जाते आहे धीरज पाटीलच्या स्वरूपात. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडूवरती फिल्डिंग म्हणजे आपण पाहतो की दी बॉल चायना बॉल प्रमाणे फिल्डिंग केली आहे ती सूरज मोहिते यांनी. सूरज मोहितेने बॅटिंग करताना अक्षरशः धोबी पछाड बॅटिंग केली होती आणि त्या क्षेत्ररक्षकाने आता फिल्डिंग सुद्धा चांगल्या पद्धतीची केलेली पाहायला मिळते आहे. धावसंख्या 18 पर्यंत पोहोचली आहे. 1-18 मैदानातला सामना फुलादेवी सासवणे आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये पाहतो आपण करंजादेवी हातरोळी या संघातली ही लढत पहिली लढत दिवस 4था आणि सत्र दुसऱ्या मैदानात सध्या मित्रांनो चालू आहे. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतो अल्पेश त्यानंतर आदेश अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. गोलंदाज जो आहे तो साक्षात मोहिते. अपील झालेला आहे. अपिलामधला खरेपणा पंच तपासतात नेहमी आणि खरेपणा तपासल्यानंतर आपलं वक्तव्य करतात निर्णय देतात कारण निर्णय क्षमता दोघांची चांगली आहे. पुरुषोत्तम भगत रेवदंडा आणि विनोद पाटील झिराड
दोन पंच सक्षमतेने मैदानात 4 दिवस उभे आहेत. त्यानंतर आपल्याला आणखीन एक पंच आपल्याला पाहायला मिळाले, ते जयवंत पाटील, ते सुद्धा उपस्थित आहेत वडावचे. पुढचा चेंडू, हाही चेंडू पाहतोय आपण, आल्या आल्याच मारलाय. कॉट अँड बॉलच्या पद्धतीने चेंडू विकेट घेतली जाते. अल्पेश याने 2 चेंडूंचा समाचार घेतला नाही. दोन्ही चेंडू त्यांनी निर्धाव खेळला आणि मैदानातून निराश आणि हताश होऊन परतलाय. कारण त्याच्या बॅटिंगमध्ये सातत्य आहे. या सीझनला तो आणि मागील सीझनला पण चांगला खेळला, पण आज त्याचा दिवस नाही असं म्हटलं तरी मित्रांनो वावगं होणार नाही. कारण येणारा प्रत्येक दिवस आपला असतोच आणि असायलाच पाहिजे, असा सुद्धा आपला होरा नसावा. आणि तो मात्र आज या ठिकाणी आपण पाहिलं तर अल्पेशचा दिवस नाही असं म्हणायला पाहिजे. कारण तो विकेट देऊन माघारी परतलाय. धावसंख्या आहे 18 धावा आणि 2 फलंदाज धाव फलकात आपण पाहतो माघारी परतलेले आहेत. गोलंदाज आपण पाहतो साक्षात मोहिते षटकाची गोलंदाजी करतोय. यावेळचा फटका जोरात मारलाय. क्षेत्ररक्षक मागे उभा आहे. आदित्य गिजम चांगला फिल्डर आहे, फ्लेक्झिबल फिल्डर आहे, अचूक फिल्डिंग करण्यामध्ये माहिर असा क्षेत्ररक्षक, आणि त्याने चेंडू छान अडवलाय. धाव फलकावरती आणखी एक धाव वाढते. धावसंख्या 19 वर पोहोचली आहे. 2-19 या मैदानामध्ये करंजदेव म्हात्रोळी संघाला आपण पाठलाग करताना नेहमी सक्सेसफुल पाठलाग करताना बऱ्याच वेळेला पाहिलंय. परंतु आज प्रतिस्पर्धी बलाढ्य आहे. प्रतिस्पर्ध्यांचे गोलंदाज सुद्धा सक्षम आहेत, विकेट टेकर बॉलर आहेत आणि त्यांची कक्षा सुद्धा त्यांना माहिती आहे. पुढचा चेंडू साक्षात मोहितेचा. हा चेंडू फ्रंटला खेळलाय, एकदम समोर खेळलाय. विक्रम थळे तिथे फील्ड करतोय. चेंडू एक धाव मिळतेय. चेंडू तत्परतेने मैदानात माघारी परतलाय आणि एक धाव धावफलक वाढून धाव फलक राऊंड फिगर 20, 2 विकेट आणि 20 धावा, 2 षटकांची समाप्ती. मित्रांनो, पहिल्याच षटकामध्ये 16 धावा येऊन सुद्धा दुसऱ्या षटकात साक्षात मोहितेने एक जवानीचा जोश आहे आणि संघाला नेहमीच मोठ्या यशापर्यंत पोहोचवले. असा साक्षात मोहिते एक नवतरुण गोलंदाज, जास्त अनुभव नाही आहे, परंतु आल्यापासून त्याने संघाला मोठा सहाय्यकारी गोलंदाज म्हणून बनलेला आहे. असा साक्षात मोहिते आज मैदानामध्ये प्रतिस्पर्ध्यांना फक्त आणि फक्त 4 धावा देतो आणि विकेट्स पण त्याने 2 प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या. 2 षटक 20 धावा. आणि मित्रांनो, अजून फक्त 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये मोठं अंतर गाठायचं आहे 32 धावांचं. 12 चेंडू 32 धावा पाहिजे आहेत. त्यामुळे पहिल्या षटकात ज्या 16 धावा आल्या त्याच पद्धतीनं त्याच वेगानं आता 2 षटकात त्यांना समाचार घ्यावा लागणार आहे. कारण दुसरा कोणताच पर्याय त्यांच्या समोर नसणार आहे. आणि अशा वेळेला आता तोडफोड तंत्र त्यांना मैदानामध्ये जोपासायचं आहे. तोडफोड तंत्रावरच त्यांना आता काम करायचं आहे. कारण जर फटकेबाजी केली नाही तर अंतिम षटकामध्ये तुमच्या डोक्यावरती बोजा वाढेल आणि तो बोजा तुम्हाला या षटकामध्ये खाली करायचा आहे. त्याच्यामुळे खांद्यावरती डोक्यावरती ओझं नको आणि ओझ्याखाली दबण्यापूर्वी तुम्ही तुमचं ओझं उतरवायचं आहे धावांची फटकेबाजी करून. हेच तुम्हाला काम करायचं आहे. 12 चेंडू 32 धावा. संकट आहेत, परंतु संकटाचा विचार करत राहिला तर पराभव अटळ असतो. आणि संकटांना झुगारून द्यायची तुमची तयारी असेल तर तुमच्या खिशामध्ये तुमचा विजय तुम्हाला प्राप्त होताना दिसणार सुद्धा आहे. यावेळचा फटका हवेत राहतोय. विक्रमच्या हातात कॅच आणि फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. गौरव हा फलंदाज पण आत्ताच मैदानात गेला होता. 2 चेंडूचा सामना केला, 1 धाव काढून तो सुद्धा निराश होऊन परतलाय माघारी. अशा स्वरूपामध्ये 3 विकेट्स मैदानातून परत आलेले आहेत आणि धावफलकावरती धावसंख्या लागलेली पाहायला मिळते 20च आहे अजूनपर्यंत. थोडंसं टेन्शन वाढलंय करंजादे भातुली संघाचं, कारण गोलंदाजांचा जो सूर लागलेला आहे विकेट्स प्राप्त करण्याचा, गोलंदाजीमध्ये खूप काही कमाल करण्याचा त्यांचं धैर्य आणि त्यांची कसोटी सुद्धा त्यांनी लावलेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आहे. गोलंदाज जो आपण पाहतो तो आहे राहुल. अजय नॉन स्ट्राईकला अजय पाहतोय आपण. स्ट्राईक वरचा फलंदाज सलामीलाच गेलेला आदेश आपण अजून पाहतोय. 4 धावांवरती खेळतोय सध्याच्या घडीला. आदेशचा जोरदार प्रहार आणि षटकार. मित्रांनो, आदेशने दिला षटकाराचा संदेश आणि या षटकाराने जराशी माघार होती धावफलकावरती, ती थोडीशी पिछाडी आघाडीमध्ये कन्वर्ट करता आली या षटकाराने आणि धावसंख्या पोहोचते 26 पर्यंत. आता चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो 10 आणि धावांची गरज अजून आहे 26. त्यामुळे पाठलाग करताना आज आदेशची बॅट अजून तळपली तर विजय साकार होऊ शकतो, पण गोलंदाज सुद्धा तितकेच तोलामोलाचे आणि अप्रतिम काम करताना पाहायला मिळत आहेत. आदेश चेंडूला बॅट लागते, चेंडूवरती आपण प्रहार करताना पाहायला मिडल ऑफ द बॅट लागत नाही आहे चेंडू आणि त्यामुळे चेंडू बॅटच्या वरच्या कडे लागून थर्डमॅन पोझिशनला निघत होता. सूरज मोहिते तैनात होता, चेंडू अडवला, 1 धाव आणखीन मिळते आणि एका धावेने संघ पोहोचलाय 27 वरती. मित्रांनो, आता पुढचं गणित असं आहे, 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. धावफलकावर धावसंख्या लागली 27, 9 चेंडू बाकी, 25 धावांची गरज. असाच पाठलाग मैदानात आपल्याला करताना पाहायला मिळणार आहेत. फलंदाज पाहायचं, चांगलं द्वंद्व रंगतंय, चांगली टफ फाईट रंगते आहे मैदानात. यावेळचा चेंडू आउट ऑफ द स्टंप. पंच विनोद पाटील हात रुंद करून सांगतायत चेंडू वाईड आहे. चेंडू धाव दोन्ही वाढतंय, प्रेशर सुद्धा वाढतंय, कारण फलंदाज डावखुरे फटकेबाजी करण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध फलंदाज आहेत आणि त्या फलंदाजीमध्ये आज आपण पाहतो की धावसंख्या वाढते 28 पर्यंत पोहोचली आहे. चांगला फटका खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे, फिल्डिंग चांगली होते विक्रम यांची. आणखीन 1 धाव मिळते धावफलकावरती. 60 वेगानं फटकावलेला चेंडू पण क्षेत्ररक्षकाकडे लवकर पोहोचला आणि म्हणून त्यांना एकच धाव काढण्याची संधी मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. चेंडू शिल्लक आहेत 8, धावांची गरज मित्रांनो 23 करंजादे म्हात्रोळी संघासाठी. यावेळचा चेंडू फलंदाजाचा घात करणारा. आदेश हा सलामीला गेला होता, आपण पाहिला. त्यानंतर त्याला आपण आउट होताना सुद्धा पाहिलं. 1 षटकारानिशी त्यानं धावफलकावरती 11 धावा जोडल्या आणि तो सुद्धा किल्ला लढून माघारी परतलाय आणि अशा अवस्थेतून सामना चाललाय. 4 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या 29 पर्यंत पोहोचली आहे आणि सध्याच्या घडीला गणित काय सांगतंय, 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. त्यामुळे प्रेशर पूर्णतः करंजादे म्हातोळी संघावरती शास्त्रीय संघाने ठेवलेला आता पाहायला मिळतंय. पण या प्रेशरमधून तुम्हाला बाहेर यायचं असेल तर तुम्हाला सलग 2-3 षटकार ठोकावे लागतील. पण गोलंदाजांकडे जी सफाई आहे, जो त्यांचा टप्पा आहे, त्यावर तुम्हाला आता जास्त लक्ष द्यावं लागेल. फटकेबाजी करण्यापूर्वी करावी तर लागेलच. यावेळचा चेंडू पाहतोय आपण, लेग स्टंप अटॅक केला होता, बाहेर गेला. पंचांचा इशारा येतो चेंडू वाईड असल्याचा. धाव चेंडू दोन्ही वाढते एकाच पद्धतीनं. चेंडू धाव आणि आपण पाहतो की धावसंख्या झाली आहे 30 धावा आणि पुढचं गणित असं आहे, कॅल्क्युलेशन सांगतंय 7 चेंडू 22 धावांची गरज.
यावेळचा चेंडू भिरभिरता सीमा रेषे पार, वाईड +4. छत्रपतीचा छावा मित्रांनो, बोनसच्या 5 धावा आलेल्या आहेत. अचानकपणे धावसंख्येला गतिमान केलेला आहे. त्या बोनसच्या धावाने, या 5 धावांनी संघाला पुन्हा एकदा सावरायचा प्रयत्न केलाय. धावसंख्या झाली 35 आणि मित्रांनो 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 17 धावा कशा होतील ते पाहायचं आहे. या षटकामध्ये नक्कीच गोलंदाजाकडून थोडंसं खराब प्रदर्शन झालं आणि त्याचा पूर्ण फायदा प्रतिस्पर्धी फलंदाजांना प्राप्त झालेला पाहायला मिळतोय. यावेळचा जोरात मारलेला फटका मिड विकेटच्या वरून षटकार. धावफलकावर धावा 41 झाल्यात. या षटकामध्ये गोलंदाज ज्या पद्धतीने चुका करून पुढे गेला आणि त्या सगळ्या चुकांचं पारिपत्य त्याला भोगावं लागलं आणि तब्बल धावसंख्येमध्ये 21 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये आणि मेहनतीच्या वाढल्यात. आणि 21 धावा या सामन्यातला टर्निंग पॉइंट असू शकतो, कारण या षटकात आलेल्या धावा संघाला विजयाच्या दिशेला पोहोचणाऱ्या ठरू शकतात का पाहायचं. मित्रांनो, गणित असं आहे, 6 चेंडू 11 धावांची गरज सामना जिंकायला. या षटकानं मात्र कर्णधार म्हात्रोली संघाला बऱ्यापैकी हात दिलाय, बऱ्यापैकी त्यांना प्रॉफिट मध्ये आणलंय या क्रिकेटच्या व्यवसायात. आणि आता मात्र 21 धावा या षटकात आल्यानंतर पुढच्या गोलंदाजाला काय करायचंय ते त्याला माहिती आहे. गोलंदाजी करता आलेला गोलंदाज जो आहे तो आहे सचिन, आणि सचिनला माहिती आहे धावा अडवण्यासाठी करावं काय लागतं, टप्पे कसे असावे, नियंत्रण कशाला म्हणतात, अनुशासन काय असतं गोलंदाजीतलं हे त्याला माहिती आहे. परंतु त्या अनुशासनच्या अपोजिट फलंदाजांना आता धावा करायच्या आहेत. जेव्हा तुमच्या समोर अंतिम षटकात चांगला गोलंदाज असतो तेव्हा तुमचं कसब आणि तुमचं टॅलेंट तुम्हाला दाखवण्याचा सुद्धा मोका असतो. हिरो बनायचा मोका कुणाला नको, प्रत्येकाला हवाय. पण आज मैदानामध्ये फलंदाज जो आहे अजय, त्याला हिरो बनता येणार का? काल ठरवेल, वेळ ठरवेल, आपका टाइम आपको बता ही देगा. अजयने फटका ठोकला, पुलटा चेंडू होता जवळपास, चेंडूवरती फिल्डिंग चांगली होते आहे. ओव्हरथ्रो होतोय असं वाटलं, परंतु त्यानंतर बॅकअप चांगला होतोय आणि धावफलकावरती आणखीन एक धाव वाढते. धावसंख्या झाली आहे 42 धावा. आणि मित्रांनो, विजयासाठी अजून 10 धावांची गरज. चेंडू शिल्लक मित्रांनो 5 आहेत, अजून 5 चेंडू 10 धावा. मॅच रंगली आहे, मॅच एकदम गरमागरमीवरती आलेली आहे. कुक्करची शिटी वाजावी अशा प्रकारची मॅच आहे. दिल की धडकने तेज म्हणतात आणि अंगावरचे काटे उभे राहण्याची वेळ आलेली आहे. जोरदार प्रहार केलाय, चेंडूवर कॅच, फलंदाज माघारी. मित्रांनो, 5 चेंडू मध्ये 10 धावा पाहिजे असताना अचानक एक विकेट मिळाली सासुने संघाला आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये वेगळ्या प्रकारचे रंग भरले जात आहेत आणि मॅच 19-20 होते आहे, खालीवर होते आहे आणि मॅच मधली गंमत वेगळ्या प्रकारात पोचते आहे. आता मित्रांनो, गणित पुढचा असा आहे, 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. विकेट पडल्यानंतर म्हात्रोली संघाला परत एकदा एका प्रेशर मधून जावं लागतंय आणि ते प्रेशर इतकं सुद्धा नसावं की त्या प्रेशर कुकरची शिटी वाजायला पाहिजे असं नकोय. पण आता फलंदाजांची लागणार आहे खरी कसोटी, कारण गोलंदाज सचिन
आल्या आल्याच विकेट प्राप्त केली. एक धाव दिली पहिल्या चेंडूवर. पुढच्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. 4 चेंडू 10 धावांची गरज. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळचा चेंडू वेग आणि टप्पा अत्यंत चांगला. निर्धाव चेंडू पडतोय. वेगावरती भर दिला, टप्पा पण अचूक ठेवला आणि फलंदाजाच्या मनाचा वेध घेऊन त्याला सुद्धा गंडवा घातलाय आणि अशा प्रकारे धाव संख्येत वाढ नाही. 3 चेंडू 10 धावांची गरज. प्रहार जोरात केलेला आहे. चेंडूवरती पाहतोय धर्मेंद्र वर्तक फील्ड करतायत. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. फेक आली परंतु ती गॅदर करता आली नाही वेळेमध्ये आणि त्या वेळेमध्ये फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या पोहोचली आहे 44. आणि मित्रांनो पुढचं गणित 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. एक षटकार मारावाच लागेल. काय दुसरा उपाय आहे का आपल्याकडे? नाहीये. जबरदस्त गोलंदाज सचिनला आपण पाहतोय. चेंडूचा वेग आणि टप्पा आणि अनुशासन इतकं भन्नाट आहे की फलंदाजाला त्याच्यावरती उत्तर देता येत नाहीये असं आपल्याला पाहायला मिळतंय. एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. चांगला सामना खेळले मात्रोली संघ, परंतु सचिननं अंतिम षटकामध्ये त्यांना बराच धोका दिला आणि विकेट घेतल्या. निर्धाव चेंडू टाकले आणि प्रेशर कायम ठेवलं आणि ते प्रेशर आता कुठवर येऊन पोहोचलंय. एक चेंडू 8 धावांपर्यंत हे टेन्शन त्यांनी तसंच जिवंत ठेवलेलं आहे. मॅच मधली रोमांचकता गोलंदाज वाढवतोय आणि फलंदाजाला मात्र निष्प्रभ करण्यामध्ये तो पटाईत झालेला आहे. जोरात प्रहार मारलाय. चेंडू गेलेला आहे चौकानं. अशा स्वरूपामध्ये फुलादेवी साजू संघ हा सामना जिंकून पुढल्या फेरीत प्रवेश करतो. विजेत्यांचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.